प्रतिभा बस स्टँडवर पोहोचली. तिने सगळ्यात पहिल्यांदा खायला घेतलं. तिने 2 किलो द्राक्षे आणि 1 किलो फरसाणा घेतले. ती 30 वर्षानंतर आपल्या माहेरी चालली होती. तिला माहित नव्हतं की माझ्या माहेरी माझ्या भावाचं लग्न झालं आहे का नाही किंवा त्याला किती मुलं आहेत. तिचे सासरपासून माहेरी जाण्यासाठी 80 किलोमीटर अंतर असतं आणि सासरपासून माहेरपर्यंत डायरेक्ट बस नव्हती. त्यामुळे मध्ये मध्ये बस बदलून तिला जावे लागणार होते. परंतु एवढ्या वर्षानंतर सुद्धा तिला सगळं आठवत होतं. माहेरचा रस्ता कोण विसरतं का? प्रतिभा तर रस्त्यात जे कोणते गाव पडतं त्या गावाचे नाव सुद्धा तिला लक्षात होते. बसमध्ये बसल्यावर प्रतिभाला वाटत होतं की जाऊन बस डायरेक्ट माझ्या माहेरी पोहोचवावी. प्रतिभाने आपली मोठी बॅग आपल्या सीट खाली सरकवली. पिशवीमध्ये 2 किलो द्राक्षे आणि फरसाणा पण होते. प्रतिभाच्या माहेरी फक्त तिचा एकुलता एक भावच होता. त्यामुळं एवढं सामान बाद झालं हा विचार तिने केला. तिने एक वेळेस आपल्या सामानाला पाहिलं. सगळं सामान व्यवस्थित होतं. तिने द्राक्ष आणि फरसाणे वरच्या बाजूला ठेवला, कारण का खाली ठेवल्यावर खराब होतील. प्रतिभाला 2 मुले आहेत. दोन्ही पण मुलांची लग्न झाली आहेत. एक मुलगा गावातच वडापावचा गाडा चालवत होता आणि एक मुलगा गौंडेच्या हाताखाली जाऊन काम करून आपलं घर परिवार सांभाळत आहे. प्रतिभा आपल्या मोठ्या मुलापाशी राहत होती. 3 महिन्यापूर्वीच तिच्या नवऱ्याचं निधन झालं होते. प्रतिभा ही आता विधवा आहे. दारूमुळे तिच्या पतीचं निधन झालं होतं. 6 महिने तिचा नवरा अंथरुणाशी खेळला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आता प्रतिभाच्या हातात बांगड्या सुद्धा नव्हत्या. उठत बसत असणारा माणूस अचानक दारूमुळे देवाघरी गेला. आज 30 वर्षानंतर ती माहेरी चालली होती. त्याचं कारण पण तिचा नवराच होता. तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं होतं की माहेरी अजिबात जायचं नाही. तिचा नवरा दारुडा होता. दारू पिण्यासाठी तो दिवस आहे का रात्र आहे हे पण पाहत नव्हता. जेव्हा प्रतिभाच्या भावाचं लग्न होतं तेव्हा प्रतिभाचा नवरा दारू पिऊन फुल झाला होता. नवरीच्या खोलीमध्ये तर खूप बायका होत्या. त्या बायकांसोबत तिच्या नवऱ्याने त्यांची छेड काढल्यामुळे तिथल्या बायांनी प्रतिभाच्या नवऱ्याला चपल्याने मारलं होतं. मार खाल्ल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याची नशा उतरली आणि मग तो सावध झाला. माझा अपमान झाला आहे. त्यामुळे त्याने प्रतिभाच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही आताच्या आता हे लग्न थांबवा आणि या नवरीकडच्या मंडळीला माघारी पाठवा आणि हे लग्न कॅन्सल म्हणून सांगून टाका. परंतु प्रतिभाच्या वडिलांनी मुलीकडच्या वराडाला माघारी पाठवण्यास नकार दिला. नवरदेवाचा दाजी होता तो, त्यामुळे त्याला अपमान सहन नाही झाला आणि तो मध्ये लग्न सोडून निघून गेला आणि जाताना प्रतिभाला म्हणाला की माझ्यासोबत तुला राहायचं असेल तर आत्ताच चल, नंतर माझा आणि तुझा संबंध संपला. परत तोंड दाखवायला सुद्धा तू माझ्या घरी यायचं नाही. मी तुला स्वीकारणार नाही. बिचारी प्रतिभा अजून तिने आपल्या वहिनीचं तोंड सुद्धा पाहिलं नव्हतं आणि तेव्हाच तिच्या नवऱ्याने सासरी चल म्हणून अट्टहास केला. शेवटी नाईलाजाने प्रतिभाला जावे लागले आणि तेव्हापासून प्रतिभा आपल्या माहेरी जाण्यासाठी तरसत होती. एवढ्या म्हाताऱ्या वयात पण माहेरी चालली आहे या कल्पनेनेच तिच्या चेहऱ्यावर तेज आले होते. माहेरचं काही आठवलं तरी तिचे डोळे आपोआप पाणवले जायचे. एकांतात खूप भरपूर रडून घेत होते. मनात नसताना सुद्धा तिला काही सुद्धा करता येत नव्हतं. माहेरच्यांची आठवण तिला नेहमी सतवत असायची. तिला आधी असं वाटलं की काहीतरी जादू करून फक्त माहेरच्या माणसांना बघून माघारी यावं, एवढं तरी मला स्वतंत्र द्यावं. परंतु नशीब खराब होतं. माहेरचं सुख तिच्या नशिबात लिहिलंच नव्हतं. असं म्हणून लेकरांकडे बघून ती गप्प राहत होती. मुलांना पण मामाचं घर, मामांचं गाव, आजोळं यासाठी सुद्धा मुले खूप तरसले होते. परंतु नवऱ्यामुळे प्रतिभाला कुठे जाता येत नव्हतं. मामाचं नाव जरी काढलं तरी तिचा नवरा मुलांना बेदम मारहाण करायचा. माहेर लांब असल्यामुळे तिकडची खबर कोणतीच तिला मिळत नसायची. जेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा सुद्धा तिला
कोणीच सांगितलं नाही. जेव्हा तिचे वडील वारले तेव्हा सुद्धा तिला सांगितले नाही. एके दिवशी एक त्यांच्या गावातील एक वाटसरू तिला भेटला आणि त्याने तिला सांगितलं की तुझे आई वडील दोन्ही पण कधीच देवाघरी गेले आहेत. तिने विचारले होते की माझे आई वडील बरे आहेत का? एवढंच कळल्यानंतर ती पुढे काहीच बोलू शकली नाही. एक गाव पार झाल्यानंतर प्रतिभाला वाटलं की आयुष्याचा एक पडाव पार केला आहे. प्रतिभा बसमध्ये बसून 2 तास झाले होते. प्रतिभा बस बदलून सुद्धा प्रवास करत होती. आता 5 गावानंतर तिचं माहेर येणार होतं. या वयात सुद्धा तिला माहेरी जाण्याची ओढ सतावत होती. तिचं मन धकधक करत होतं. माहेरच्या माणसांची भेट होणार या विचाराने तिचं मन बेचैन होत होतं. तिच्या भावना कंट्रोल करणं तिला शक्य होत नव्हतं. तिच्या डोळ्यातून आपोआपच पाणी येत होतं आणि शेवटी प्रतिभाचं माहेरचं गाव आलं आणि ती लगबगीने खाली उतरली. एवढ्या वर्षानंतर सुद्धा बस स्टँड गावाबाहेरच होतं. आता इथून पुढे तिला पायी चालत जावे लागणार होते. माहेरच्या मातीच्या सुगंधाने तिचं मन प्रसन्न झालं. कच्च्या रस्त्याने चालताना तिला आईची आठवण येऊ लागली. तिचं मन विचलित होऊ लागलं. तिने खाली बसून थोडीशी माती हातात घेतली आणि तेव्हा तिला असं वाटलं की तिचे आई वडील तिला आवाज देत आहेत आणि ती पण हो आले म्हणून म्हणाली. म्हणून ती पटकन उठली आणि इकडे तिकडे पाहू लागली, परंतु कुठेच कोणी नव्हतं. आणि तिने आपल्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाली की मी वेडी झाली आहे. थोडं पुढे गेल्यानंतर तिला आवाज ऐकू येऊ लागला, प्रतिभा आपण झोका खेळूया का? चल. तिने इकडे तिकडे पाहिलं. तिला तिच्या लहानपणीच्या मैत्रिणीचा आवाज ऐकू आला. लिंबाच्या झाडाला झोका बांधलेला असायचा. तिचं मन आपोआप त्या लिंबाच्या झाडाकडे गेलं आणि ती झाडावरून हळूच मायेने हात फिरवू लागली. तिथून पुढे ती चालू लागली. गावात पहिल्यासारखी आता मातीची घरे नव्हती. आता गावाचा रस्ता सुद्धा सिमेंटचा बनला होता, परंतु वाटा तर त्याच होत्या ज्या वाटेवर तिचं बालपण गेलं होतं. समोर गेल्यानंतर तिला मिठाई काकांचे दुकान दिसले, जिथे प्रतिभा तिच्या वडिलांच्या हाताला धरून त्यांना आणत होती आणि तिचे वडील तिथे तिला विकत घेऊन लाडू देत होते. दुकानापाशी जाऊन पाहिलं तर दुकान आता खंडर झालं होतं. मिठाईवाल्या काकांना मुलबाळ नव्हती, त्यामुळे त्यांचं निधन झाल्यानंतर ते दुकान पडीक झालं होतं. पुढे गेल्यावर तिला एक हापसा दिसला. त्या हापसावरून ती तिच्या आईसोबत पाणी वाहत होती. हापशाकडे येण्यासारखी बघत ती चालली होती. म्हणून 2 बायांनी तिला पाहिलं. त्या 2 बायांना वाटले की प्रतिभा वेडी आहे की काय. हापशाला वेड्यासारखं ती पाहत होती. हापसा आता तुटला फुटला होता आणि प्रतिभा माहेरच्या घरी चालली. रस्त्याने ज्या बाया उभ्या होत्या त्या बायांकडे तिने मान वर करून सुद्धा पाहिलं नाही. तशीच ती भरभर आपल्या माहेरच्या घराकडे चालू लागली. प्रतिभाचा भाऊ किशोर दारातच बसला होता. आपल्या बहिणीला कोणता भाव ओळखू शकणार नाही असं होऊ शकत नाही. बहिणीला पाहताच तो आपल्या बहिणीला उलटसुलट बोलू लागला. प्रतिभा आपल्या भावाला पाहताच रडू लागली. आई वडील गेल्यावर सुद्धा आली नाही. आता कशाला आली आहेस तू? 30 वर्षानंतर तिने भावाला पाहिलं होतं. तिला वाटले की भाव येऊन मला मिठी मारेल आणि प्रतिभा सगळं दुःख विसरून जाईल. मी कसं येणार होते रे दादू? तुम्ही माझं लग्न एका राक्षसासोबत लावून दिलं. त्याचं हृदय दगड होतं. किशोरची बायको सुद्धा बाहेर आली. आल्या किशोरला म्हणाली की अहो ह्या कोण आहेत? हीच आहे ती आपल्या लग्नात 30 वर्षापूर्वी आपल्या नवऱ्यासोबत गेली होती आणि 30 वर्षानंतर आली आहे. 30 वर्षानंतर ही बघण्यासाठी आली आहे की आपण मेलो आहे की जिवंत आहे. ती रडू लागली आणि म्हणाली की दादू एवढं खोडं बोलू नकोस रे. सहन होत नाही रे आता. फक्त एका रात्रीसाठी आली आहे मी. लगेच सकाळी निघून जाईल. फक्त एक भाकर मला दे. एवढं माझं माहेरपण कर आणि मला एवढं बोलण्याआधी माझं ऐकून घे. मी एका जेलमध्ये होते. त्या जेलमध्ये जिथे माझी कोणतीच किंमत नव्हती. जो माझा नवरा म्हणेल तशा पद्धतीने मी वागत होती. परंतु आता मला त्या जेलमधून माझी सुटका झाली आहे
अरे मी नाही येऊ शकले, कमीत कमी तू तरी मला भेटायला येऊ शकत होता की आपली बहीण मेली आहे का जिवंत आहे बघण्यासाठी. किशोर म्हणाला की तू ज्या दिवशी इथून निघून गेली तेव्हा त्या दिवशी तू आमच्यासाठी मेली आहे. जेव्हा तुझा नवरा घेऊन जात होता तेव्हा तो राक्षस वाटला नाही का. आता मला सांगत आहे की माझा नवरा राक्षस होता. राक्षस असता तर तू त्याच्यासोबत गेली नसती, आम्ही तुझं दुसरं लग्न करून दिलं असतं. दादू तुला आठवत नाही का आपली आजी काय म्हणत होती, मुलीचं फक्त एकदाच लग्न होतं, तुझं दुसरं लग्न तर स्मशानभूमीमध्येच होत असतं. 2 लेकरांना घेऊन मी कुठे जाणार होती. तो कसा काही असला तरी तो माझा नवरा होता. पूर्ण आयुष्य तर मला त्याच्यासोबतच काढावे लागणार होतं. आता तो या जगात नाही, त्यामुळे विचार केला की तुम्हा सगळ्यांना एकदा भेटावं. पण तू दादू बदलला आहेस. तू तो किशोर नाही जो आई वडील मला खवळल्यानंतर मारल्यानंतर तू मला कुशीत घेत होता. ती पिशवी खाली ठेवते आणि म्हणते की हे मी तुझ्या लेकरांसाठी आणलं आहे, त्यांना दे. जास्त काही नाही, मी तुझी गरीब बहीण आहे. जेवढं मला आणता येईल मी तेवढं आणलं आहे. 30 वर्षापासून ज्या माहेरासाठी ती रडत होती आणि तेच माहेर आज तिला परक झालं होतं. आज पण तिला दुःख भेटलं. दादा मी जात आहे आता. देव तुला आणि तुझ्या परिवाराला नेहमी सुखात ठेव. प्रतिभा जाण्यासाठी वळाली. किशोर तिला म्हणाला की ताई. प्रतिभाचं पाऊल तिथेच थांबलं. तो प्रतिभापाशी आला. तिने पाठीमागे वळून आपल्या भरल्या डोळ्यांनी आपल्या भावाला पाहिलं. तिला तो आज लहान भावाच्या रूपात दिसत होता, ज्याला तिने त्याला अंगाखांद्यावर खेळवलं होतं. ती स्वतःला सावरू शकली नाही आणि भावाच्या गळ्यात जाऊन रडू लागली. नंतर दोघे पण भाऊ बहीण 30 वर्षानंतर भेटल्यामुळे रडू लागली. त्या दोघांना पाहून किशोरची बायको आणि मुले सुद्धा रडू लागले. त्यानंतर प्रतिभा 1 महिना आपल्या माहेरी राहिली. मन भरेपर्यंत तिने तिचे माहेरपण अनुभवलं, माहेरपणाचा आनंद घेतला. धन्यवाद.